नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 26 नंबरचं सेशन कसं सॉल्व्ह करायचं ते समजून घेतोय। सर्वात प्रथम आपण इरा लॉग इन करतोय, नॉलेज चेक वगैरे कंप्लीट करूया। ज्या ठिकाणी आपल्याला अडचण येते म्हणजे सिम्युलेशन आणि गाइडेड डू इट युअरसेल्फ मध्ये, तेच आपण या ठिकाणी कंप्लीट करूया। सिम्युलेशनला मी स्टार्ट करतोय। पहिला प्रश्न आहे, सेव्ह म्हणून वापरलेले वर्किंग शीटची कॉपी बनते, मूळ शीट इनएक्ट राहते, त्यामुळे स्टुडंट ग्रेड बुक नावाने सेव्ह ॲज म्हणजे सेव्ह ॲजचा प्रश्न आहे, तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे। सर्वात प्रथम आपण त्याला स्टार्ट करतोय। स्टार्ट बटनावर टॅप केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला फाईलला जायचंय, सेव्ह ॲज नावाच्या बटनावर टॅप करायचे, डेस्कटॉप नाव आणि फाईलला सेव्ह करायचे। पहिला प्रश्न सिम्युलेशनचा कंप्लीट झालाय। नेक्स्ट, एक्सेल थीम ही आपल्या वर्कबुक मध्ये आपल्या फॉन्ट रंग आणि प्रभावी सामग्री ठेवण्याची एक जागा आहे, म्हणून निवडलेल्या टेबलची थीम बँडेड ठेवायची। पेज लेआउटला जायचं, आपल्याला थीमला टॅप करायचे। या ठिकाणी तुम्हाला बँडेड ज्या ठिकाणी पाहायला मिळेल त्याच्यावरती टॅप करायचे। सिम्युलेशनचा दुसरा प्रश्न आपण कंप्लीट केलाय। नेक्स्ट, एक्झाम एंड करतोय आपण। गाइडेड डू इट युअरसेल्फला जाऊन आपण स्टार्ट एक्झामला टॅप करतोय। पहिला प्रश्न आहे, ग्रेड बुक नावाच्या सीटमध्ये संपूर्ण टेबल सिलेक्ट करा। होम टॅबच्या स्टाईल ग्रुपमध्ये जायचंय। फॉर्मॅट ॲज टेबलचा वापर करून व्हाईट लेबल स्टाईल लाईट 1 नावाची एक स्टाईल तुम्हाला अप्लाय करायची। त्यासाठी पहिले पूर्ण कंप्लीट टेबल सिलेक्ट करायचा आहे। टेबल सिलेक्ट केल्याच्या नंतर होम टॅबमध्ये स्टाईल नावाचा ग्रुप आहे, त्यामध्ये टॅप करायचा आहे। फॉर्मॅट ॲज टेबलला टॅप करायचा आहे। यामध्ये तुम्हाला एक स्टाईल निवडायची, ती म्हणजे व्हाईट टेबल स्टाईल लाईट 1 नावाची एक स्टाईल तुम्हाला घ्यायची आहे। तर ही पहिली स्टाईल आहे, त्यावरती तुम्हाला टॅप करायचंय। बाजूला क्लिक करून तुम्हाला उत्तर सबमिट करायचं आहे। ग्रेडबुक शीटमध्ये सेल G2 सिलेक्ट करायचा आहे आणि फॉन्ट ग्रुपचा वापर करून त्याला बोल्ड इफेक्ट अप्लाय करायचा आहे। पहिले हा G नावाचा कॉलम आहे। नेक्स्ट 2 नंबरचा हा सेल आहे, त्याला आपल्याला बोल्ड करायचं आहे, म्हणजे आपल्याला बी वरती टॅप करायचं आहे। बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे। ग्रेडबुक शीटमध्ये B2 सेल सिलेक्ट करायचा आहे आणि फॉन्ट ग्रुप वापरून त्याला फॉन्टचा कलर रेड करायचा आहे। पहिले G2 आपण सिलेक्ट केला, आता हा B आणि हा 2 आहे, त्याचा कलर आपल्याला जो घ्यायचा आहे तो रेड घ्यायचा आहे। रेड कलर निवडायचा आपल्याला, बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे। नंबर 4, ग्रेडबुक शीट पेज लेआउट प्रिंट एरिया ऑप्शन सेट प्रिंट। आपण अगोदरच्या सेशनमध्ये अशा प्रकारचा एक प्रश्न पाहिला होता की पेज लेआउटला तुम्हाला जायचं आहे, प्रिंट एरियाला टॅप करायचं आहे आणि सेट प्रिंट एरियावरती टॅप करून तुम्हाला ओके करायचं आहे। सबमिट टॅबवरती टॅप करून सेव्ह ॲजचा वापर करून डेस्कटॉपवर स्टुडंट ग्रेडबुक नावाना फाईल ही सेव्ह करायची, म्हणून आपल्याला फाईलला जायचंय, सेव्ह ॲज नावाच्या बटनावरती टॅप करायचं। आपल्याला डेस्कटॉपला जायचं आहे। डेस्कटॉपला गेल्याच्या नंतर अशा प्रकारची एक विंडो तुमच्या समोर येईल, त्या ठिकाणी तुम्हाला Ctrl+C Ctrl+V च्या मदतीने फाईल सेव्ह ॲज करता येईल या नावाना स्टुडंट ग्रेडबुक्स। नेक्स्ट तुम्हाला सबमिट करायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला 26 नंबरचं सेशन समजलं असेल कसं सॉल्व्ह करायचंय। यामध्ये आपण फक्त सिम्युलेशन आणि गाइडेड डू इट युअरसेल्फचे प्रश्न घेतलेले, तर सगळ्यांनी काळजीपूर्वक हे सेशन पाहून यायचंय। परत भेटू आपण 27 नंबरच्या सेशनमध्ये।